डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष. त्यांचा पहिला कार्यकाळ बघितल्यास कधी काय निर्णय घेतील, कधी काय बोलतील आणि कधी काय करतील याचा नेम नसायचा. आताही ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या 24 तासात जगाला हादरवणारे अनेक निर्णय घेतलेत. यात जे बायडन यांच्या काळातले तब्बल 78 निर्णय फिरवले आहेत, यातील काही निर्णयांचा परिणाम थेट भारतावर होणार आहे. शिवाय अमेरिकेतील 48 लाख भारतीय अमेरिकन नागरिकही टेन्शनमध्ये आले आहेत. ट्रम्प यांनी नेमके काय निर्णय घेतले आहेत आणि त्यामुळे कसे भारतीयांचे टेन्शन वाढले आहे पाहूयात या व्हिडिओमधून. सत्तेवर येताच ट्रम्प यांनी पहिला निर्णय घेतला तो पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा. जगभरातील 200 देशांनी एकत्र येऊन हवामान बदलासाठी आणि पृथ्वीचे तापमान नियंत्रित राहावे यासाठी केलेला हा अतिशय महत्त्वाचा करार आहे. याआधी 2017 मध्ये ट्रम्प यांनी अमेरिका पॅरिस करारातून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. पण 2021 मध्ये जो बायडन सत्तेवर आल्यावर अमेरिका पुन्हा करारात सहभागी झाली होती. ट्रम्प यांनी दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतला तो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO या महत्त्वाच्या संस्थेतून बाहेर पडण्याचा. कोविड महासाथीच्या काळात WHO ने केलेल्या कामगिरीवर ट्रम्प यांनी टीका केली होती. त्याचवेळी त्यांनी संघटनेतून बाहेर पडण्याची सुरुवात केली होती. मात्र नंतर बायडन यांनी त्यांचा निर्णय रद्द केला. ट्रम्प यांनी अमेरिकेत बाहेरून येणाऱ्या स्थलांतर करणाऱ्या नागरिकांबाबतही कठोर निर्णय घेतले आहेत. स्थलांतरितांसाठीच्या योजनेलाही ट्रम्प यांनी स्थगिती दिली आहे. या योजनेअंतर्गत क्युबा, हैती, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला येथील 30,000 स्थलांतरितांना अमेरिकेत येण्याची परवानगी दिली होती. ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिकोवर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली. तसेच मेक्सिकोहून येणाऱ्या निर्वासितांसाठी कार्यकारी आदेशही जारी केले आहेत. मेक्सिको सीमेवर जास्त सैनिक तैनात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेक्सिको सीमेवर पुन्हा भिंत बांधण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर आणीबाणीच्या घोषणेचा एक भाग म्हणून ट्रम्प यांनी हे निर्देश दिले असल्याची माहिती आहे. राष्ट्राध्यक्ष होताच ट्रम्प यांनी जवळपास 1500 समर्थकांना माफी दिली आहे. 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिल हिंसाचारासाठी अटक केलेल्या सुमारे 1500 ट्रम्प समर्थकांना त्यांनी माफ केले आहे. ट्रम्प यांनी तृतीय लिंग संकल्पना रद्द करताना म्हटले आहे की देशात स्त्री आणि पुरुष असे 2च लिंग असतील. त्यामुळे अमेरिकेत थर्ड जेंडरला दिल्या जाणाऱ्या सुविधा संपुष्टात येणार आहेत. ट्रम्प यांनी चीनी मालकीची सोशल मीडिया कंपनी टिकटॉकवरही बंदी घालणाऱ्या कायद्यावरील निर्देशावरही स्वाक्षरी केली आहे. आता टिकटॉकवरील बंदी 75 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता, त्यामध्ये ते थोडक्यात बचावले होते. त्यावेळी शॉन करन यांनी ट्रम्प यांचा जीव वाचवला. ट्रम्प यांनी करन यांची गुप्तचर सेवेचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे भारतीय देखील चांगले धास्तावले आहेत. ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांच्या गटाला धमकी दिली असून अमेरिका विरोधी धोरणे आणल्यास परिणाम भोगावे लागतील असं म्हटलं आहे. या गटात भारताचाही समावेश आहे. भारतीय धास्तावण्याचं दुसरं कारण म्हणजे अमेरिकन राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती जिचा जन्म अमेरिकेच्या भूमीवर झाला आहे ते अमेरिकेचे नागरिक होतात. मात्र 150 वर्ष जुना घटनात्मक अधिकार निरर्थक असल्याचं सांगत ट्रम्प यांनी हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. स्थलांतरित धोरण आणि अमेरिकेमध्ये जन्मलेल्या लाखो मुलांसाठी विशेषतः मोठ्या आणि वाढत्या भारतीय अमेरिकन समुदायावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय अमेरिकन समुदाय अमेरिकेमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्थलांतरित लोकसंख्येपैकी एक आहे. अमेरिकेच्या जनगणनेनुसार 48 लाखांहून अधिक भारतीय अमेरिकन लोक अमेरिकेमध्ये राहतात. त्यात अमेरिकेत जन्मलेल्या आणि त्यामुळे नागरिकत्व मिळालेल्यांचं प्रमाण अधिक आहे. H-1B व्हिसाधारकांसारख्या तात्पुरत्या व्हिसावर अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांच्या मुलांवरही या आदेशाचा प्रामुख्याने परिणाम होऊ शकतो. अशा व्हिसाधारकांची मुलं अमेरिकेत जन्माला आली तर त्यांना नागरिकत्व मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. याशिवाय ट्रम्प यांनी अवैध प्रवाशांवरील कारवाईअंतर्गत अवैध भारतीय नागरिकांची घरवापसी करण्याचं जाहीर केलंय. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार 18,000 बेकायदा स्थलांतरित भारतीय अमेरिकेहून परत पाठवले जाणार आहेत. या मुद्द्यावर भारत आणि अमेरिका एकमेकांना सहकार्य करण्याच्या तयारीत आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम मंगळवारी सकाळी शेअर मार्केटमध्ये व्यवहार सुरू होताच दिसून आला. सेन्सेक्स 1235 अंकांनी कोसळला. या घसरणीमुळे लिस्टेड कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात 7.55 लाख कोटींची घट झाली. आता ट्रम्प यांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? या निर्णयांचे भारतावर कसे परिणाम होऊ शकतात
हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा.